नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला बनवायचं आहे स्ट्रॉबेरीपासून भन्नाट स्ट्रॉबेरी जाम. स्ट्रॉबेरी म्हटलं का मुलांना तर खूपच आवडतं, पण त्यासाठी आपल्याला भरपूर अशी स्ट्रॉबेरी घेतलेली आहे आणि स्ट्रॉबेरीमध्ये विटॅमिन सी असल्यामुळे आपल्याला शरीरासाठी अगदी उत्तम रेसिपी आहे आणि बाहेरून तुम्ही आणण्यापेक्षा घरच्या घरी हेल्दी रेसिपी करून पाहायची आहे. मुलांना आपण बाहेरचं नेहमी खायला देतो जाम, पण तुम्ही घरी करून पहा ना, अगदी बाहेरच्यापेक्षाही हेल्दी पदार्थ तयार होतो. त्यासाठी स्वच्छ धुवून घेतलेली स्ट्रॉबेरी आपण त्याची प्युरी करून घ्यायची आहे. 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून मग मिक्सरच्या भांड्यात प्युरी करायची आहे. पाण्याचा थेंबही वापरायचा नाही अजिबात, कारण आपल्याला ही रेसिपी टिकून ठेवायची आहे. त्यासाठी आपण कढई घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला तूप घालायचं आहे 2 चमचे. ते सुद्धा साजूक असलं तरी चालेल किंवा बाकीचं तुमच्या घरी तुम्ही जे वापरता ते सुद्धा चालेल. आता आपण स्ट्रॉबेरीचा ज्यूस करून घेतलेला आहे, तो कढईमध्ये ओतायचा आहे सगळा आपल्या तुपामध्ये. आता छान हलवून घ्यायचं आहे. गॅस मीडियम ठेवा. आधी थोडासा फास्ट ठेवला तरी चालेल, पण जसं जसं घट्ट होईल तसं तसं मीडियम गॅसवरती करून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या स्ट्रॉबेरी जामचा कलर अगदी भारी येतो. मैत्रिणी, तुम्ही कधी केला आहे का हा स्ट्रॉबेरी जाम? नसला केला तर व्हिडिओ संपूर्ण पहा. मुलांना ब्रेडबरोबरती, चपातीवरती किंवा शाळेमध्ये तुम्ही टिफिनसाठी सुद्धा अगदी उत्तम असा स्ट्रॉबेरी जाम बनतो. त्यासाठी आपल्याला 1 वाटी साखर घालून घेतलेली आहे. तुम्ही मैत्रिणींनो गूळसुद्धा घालू शकता. आता थोडेसा आपल्याला चाट मसाला घालायचा आहे. मिरी पावडर घालायची अर्धा चमचा चाट मसाला. थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आहे चवीनुसार. मैत्रिणींनो 2 किलो अशी स्ट्रॉबेरी होती. आता लाल तिखट घालायचं आहे थोडंसं अर्धा चमचा. त्यासाठी आपल्याला एवढी सामग्री पुरेसी आहे. 2 किलोला अर्धी वाटी अजूनही घातली तुम्हाला तरी चालेल, पण 1 वाटी परफेक्ट आहे. तुम्ही जर जास्त गोड खात असला तर नक्की थोडीशी जास्त घाला, नाहीतर 2 किलो स्ट्रॉबेरीसाठी 1 वाटी अगदी परफेक्ट साखर आहे. आता छान हलवत राहायचं आहे, म्हणजे आपल्या स्ट्रॉबेरी जाम तयार होईल. जसं जसं साखर वितळेल आणि स्ट्रॉबेरीतलं थोडंसं पाणी सुटलेलं असतं ते सुद्धा घट्ट होतं आणि आपला जाम तयार होतो. पहा मैत्रिणींनो, कलरसुद्धा छान बदलणार आहे आपल्या स्ट्रॉबेरी जामचा, कारण आपण जसं जसं घट्ट होईल तसं तसं आपला कलरसुद्धा बदलत जाईल. मैत्रिणींनो, तुम्हाला पाहायचं आहे हे पहा. आपला चमच्यावरती लाईन करून घ्यायची आहे आणि लाईन सरळ पडली तर म्हणायचं आपला जाम तयार होत आला आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला टिकवायसाठी 2 चमचे विनेगर घालायचं आहे. म्हणजे आपला जाम कितीही दिवस फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता. तोही आपल्याला काचेच्या बरणीत, काचेच्या बाउलमध्ये किंवा काचेची असतं डब्बा त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता. आता सगळीकडनं हलवून झाल्यानंतर आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि आपला जाम हा तयार झालेला आहे. पहा मैत्रिणींनो, मस्त कलरसुद्धा आलेला आहे आणि आता आपण काचेच्या बाउलमध्ये भरून घेऊ आणि साठवणीसाठी ठेवून देऊ. हा जाम जास्त दिवस राहणारसुद्धा नाही, कारण मुलांना इतका आवडतो का तो पटकन फस्त होईल. तुम्हालाही आवडेल. जर आवडला तर एक लाईक जरूर करा.
आणि कमेंटही करा. बाय मैत्रिणींनो, भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका.